नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे आंतरराष्ट्रीय योग दिन या विषयावरती सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे आंतरराष्ट्रीय योग दिन या विषयावरती सुंदर मराठी निबंध. योगामध्ये आरोग्य, योगामध्ये आनंद. योगामध्ये आरोग्य, योगामध्ये आनंद. योगामध्ये मिळते जीवनाला नवे छंद. योगामध्ये मिळते जीवनाला नवे छंद. तन मन होते निरोगी, विचार होतात शुद्ध. तन मन होते निरोगी, विचार होतात शुद्ध. योगच देतो जीवनाला यशाचा खरा बोध. योगच देतो जीवनाला यशाचा खरा बोध. योगामध्ये आरोग्य, योगामध्ये आनंद. योगामध्ये मिळते जीवनाला नवे छंद. तन मन होते निरोगी, विचार होतात शुद्ध. योगच देतो जीवनाला यशाचा खरा बोध. दरवर्षी 21 जून हा दिवस संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. भारताने जगाला दिलेली ही अमूल्य देणगी आज जगभर स्वीकारली गेली आहे. योग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची एक जीवनशैली आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात अनेकांना शारीरिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे शरीर सदृढ, मन शांत आणि विचार सकारात्मक राहतात. नियमित योगाभ्यास केल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते, एकाग्रता सुधारते आणि आत्मविश्वासही वाढतो. सूर्योदयाची किरणे योगाची सुंदर साथ. सूर्योदयाची किरणे योगाची सुंदर साथ. आरोग्याच्या दिशेने उघडतो नवा मार्ग. आरोग्याच्या दिशेने उघडतो नवा मार्ग. प्राणायामाचा श्वास मनाला देई शांतता. प्राणायामाचा श्वास मनाला देई शांतता. योगाने फुलते जीवन, मिळते नवी समृद्धता. योगाने फुलते जीवन,
मिळते नवी समृद्धता. सूर्योदयाची किरणे, योगाची सुंदर साथ, आरोग्याच्या दिशेने उघडतो नवा मार्ग. प्राणायामाचा श्वास मनाला देई शांतता. योगाने फुलते जीवन, मिळते नवी समृद्धता. शाळा, महाविद्यालये, कार्यालये तसेच विविध संस्था या दिवशी सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करतात. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या उत्साहाने त्यात सहभागी होतात. योगामुळे शिस्त, संयम, सकारात्मक विचार आणि आत्मनियंत्रण या गुणांचा विकास होतो. मोबाईल आणि संगणकाच्या वाढत्या वापरामुळे कमी होणारी शारीरिक हालचाल भरून काढण्यासाठीही योग अत्यंत उपयुक्त आहे. आजच्या काळात मानसिक ताण, प्रदूषण आणि बदलती जीवनशैली यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत योग ही काळाची गरज बनली आहे. दररोज काही मिनिटे योगासाठी दिल्यास शरीर निरोगी, मन प्रसन्न आणि जीवन आनंदी राहते. त्यामुळे प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवायला हवा. रोज करा योग, ठेवा आरोग्याची शान. रोज करा योग, ठेवा आरोग्याची शान. निरोगी भारत घडवू हाच असू दे संकल्प महान. निरोगी भारत घडवू हाच असू दे संकल्प महान. तन मन राहो निरोगी, आनंदाने भरू दे संसार. तन मन राहो निरोगी, आनंदाने भरू दे संसार. योगाच्या प्रकाशाने उजळू दे जीवन साकार. योगाच्या प्रकाशाने उजळू दे जीवन साकार. रोज करा योग, ठेवा आरोग्याची शान. निरोगी भारत घडवू हाच असू दे संकल्प महान. तन मन राहो निरोगी, आनंदाने भरू दे संसार. योगाच्या प्रकाशाने उजळू दे जीवन साकार. आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्याला निरोगी शरीर, शांत मन आणि सदृढ समाजाचा संदेश देतो.
योग करा, निरोगी राहा. योग करा, निरोगी राहा. हा मंत्र प्रत्येकाने स्वीकारला तर स्वतःबरोबरच संपूर्ण राष्ट्र अधिक निरोगी, सक्षम आणि आनंदी बनेल. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती. धन्यवाद.